कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। फायनली आपण जिंकलो मम्मा। आता बघ मी कसं तुझं काम पूर्ण करते। अखिल काका आता सुरू होणार खरी मज्जा। आता हे काय असंच मज्जा? अगं लग्नानंतर असा गेम खेळायचा असतो, नवरा बायको मधलं प्रेम वाढतं। आपल्यात ऑलरेडी इनफ प्रेम आहे। मला ती साडी काढून टाकायची। काय काय टाकायचंय? ते अंगठी टाकायची ना त्याच्यात। अखिल बाळा, अंगठी ना मी ऑलरेडी टाकली आहे, बाकी गेम कसं खेळत होते तू समजाव जरा। आकाश भाऊजी एक मिनिट मी समजावते। तनया एकदम सोपा गेम आहे। ह्या भांड्यामध्ये ना एक अंगठी आहे, ती अंगठी तुम्ही दोघांनी शोधून काढायची आणि जो कोणी आधी शोधेल त्याचा संसारात वरचष्मा राहतो। अच्छा बाबा, काय रे? तुमच्या लग्नात अंगठी आईला सापडली होती वाटतं। अर्थात ते काय विचारणं झालं। आणि तनया तू म्हणालीस ना मगाशी उखाण्यामध्ये ते काय अखिलची राणी बिणी सिद्ध करून दाखवता। ए गाईज बस झाला टाइमपास, बसा बरं आता। चला रेडी, 3, 2, 1 स्टार्ट। कमॉन कमॉन तनया, जिंकायचं चला। अखिल भाऊजी, अखिल भाऊजी। ए नाही तनया तूच जिंक आता, चल लवकर। अरे थांबा, अंगठी सापडतच नाहीये। अंगठी नक्की आहे ना याच्यात? नाही मी स्वतः टाकली होती। एक मिनिट मी चेक करते। तिने टाकली होती झालं। अगं ती म्हणते ना तिने टाकली आहे, मी बघतो। बाजू एकच मिनिट। हे बघा, नवरा नवरी राहिले बाजूला, हे दोघंच खेळायला चालू झालेत। नाही खेळत नाही आहोत, खरंच अंगठी यात असणार नक्की। हो ना बाबा, काय वाटतंय तुम्हाला, कोणाला पहिले अंगठी सापडेल? कोणाला काय, वसुंधराला सापडणार। मला पण तेच वाटतंय। का माझा आकाश काय कमी आहे? माझी भेट पण दादावरच आहे। दादा कमान कमान। आई शपथ, दोघांना सापडली अंगठी। मग आता वर्चस्व कोणाचं? दोघंही इक्वल। आय एम व्हेरी सॉरी, आम्ही तुमचा गेम हायजॅक करून टाकला। दादा बस का, तुम्ही दोघं माझं फेवरेट कपल आहात। बस झालं आता, कौतुक बिवतुक सगळे। हा अखिल, तनया दमली असेल, तिला रूम मध्ये घेऊन जा, विश्रांती घेऊ देत तिला। स्वयंपाक झाला की मी हाक मारते तुम्हाला। हा आई, मी करू का सगळ्यांसाठी काहीतरी? मी वहिनींना तेवढीच मदत होईल ना। अगं बाळा, नव्या नवरीला एवढ्या लवकर कामाला नाही लावत आम्ही। अगं बाई,
हा रूल आपल्याकडे कधी सुरू झाला ग? वसुंधरा, हा ग स्वयंपाकाची तयारी करायची आहे ना, की तुम्हाला दोघांना पण जायचंय रूम मध्ये आराम करायला? येते चला. काय आकाश, एक दागिन्यांचा प्रकार सोडला तर बाकी लग्न उत्तम पार पडलं नाही? हो बाबा. बाबा, आईला लगेच सांगू नका, पण ते दागिन्यांच्या विषयी तपास करण्याकरता मी एका पोलीस ऑफिसरना भेटतोय. ते येतीलच आता. उत्तम केलंस. तू एक काम कर, तू ना त्यांच्याशी बाहेर लॉन मध्ये बसूनच बोल. म्हणजे घरी आणलंस ना तर कुणीतरी प्रश्न विचारणार, त्याची उत्तर द्या, हे नको व्हायला. हो, तेच बरं आहे. तसंही सगळं आनंदाचं वातावरण आहे, उगाच लोकांना टेन्शन नको. चला, डिनर रेडी. अरे वा, बाबा बसा, भाऊजी बसा. ऐक, अरे वासानेच एवढी भूक लागली होती ना मला, म्हणून आल्या आल्या जॅकेट टाकलं आणि इथे आलो. पण बाकी तुमच्या दोघींची पण कमाल आहे. त्याने दिवसभर एवढं दमल्यानंतर घरी येऊन स्वयंपाक रेडी, क्या बात आहे. बाबा, माझं कौतुक नाहीये, वसुंधराचं कौतुक आहे. सकाळी लग्नाला निघतानाच तिने संध्याकाळच्या सगळ्या स्वयंपाकाची तयारी केली होती. काय सांगतेस काय? वा वा, क्या बात आहे, क्या बात आहे. सॉरी, एक्सक्यूज मी. बाबा, मी जरा आलोच. अहो पण जेवण? मी बाहेरच आहे, मी आलो 5 मिनिटात आलो. वसुंधरा, जाऊ दे त्याला, महत्वाचं काम आहे. अरे चला चला, मला भूक लागते. अरे हे काय, बघतेस काय, तेवढे बस जेवणा. भास्कर कुठे? अहो, ते राहिलेला हिशोब पूर्ण करतायत. लग्नाच्या गडबडीत जरा हिशोब करायचे राहिले होते ना, तर ते पूर्ण करून येत आहेत म्हणतायत. कमाल आहे त्याची. पण उद्या हिशोब केला असतं काय बिघडलं असतं का? बघा ना आता तो बेच. मला सांगा, आत्ता माझ्या डोक्यात काय सुरू आहे? काय आजोबा, काय चालू आहे? नाही, मी नाही सांगणार. तुम्ही ओळखा बघू, ओळखा. बाबा, खरंच लक्षात नाही येते. प्लीज प्लीज सांगा ना. काय, आजपर्यंत तुम्ही दोघींनी मला मस्तपैकी छान छान खाऊ करून घातलं, आहे की नाही? आता नवीन सुनेच्या हाताला काय चव आहे ना, ती जाणून घेण्याची उत्सुकता लागून राहिली मला. बाबा, मला पण तेवढीच उत्सुकता आहे. नाही, आणि मी ठरवलंय, तनया एकदा का किचन मध्ये आली की थोडे दिवस तिला हवे ते प्रयोग करू द्या, म्हणजे कळेल तरी की तिची पद्धत कशी आहे स्वयंपाकाची. अरे वा 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 वा, म्हणजे माझ्या 3 सुगरण सुना. वा, माझी तर आयुष्यच आहे. विशाखा मॅम, ह्या का फोन करतायत? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.